मित्रांनो, आपल्याला ही सगळी टीम दिसते आणि तिकडे एक तो नंदी दिसतोय आणि आपल्या सोबत आहेत हिंद केसरी ड्रायव्हर बाळू ड्रायव्हर मांडवेकर. आज बैलगाडा मालक म्हणून मैदानात आलेले आहेत. आता जॅकी म्हणून तर कायम असतात आणि गाडीवर पण आज बसलेत. आज घरचं वासरू पळवलेलं आहे. ड्रायव्हर म्हणून तर बऱ्याच वेळा मैदानात येत असता. आज मालक म्हणून मैदानात आलाय. मालक म्हणून येण्याचं सुखच वेगळं आहे. असं लय सगळ्यांच्या गाड्या पळवल्या, पण दुसऱ्याचा बैल पळवण्यापेक्षा आपलं बैल पळवण्याची समाधान आहे ती कुठंच नाही. आपलं म्हणजे आपलं जे आपलंच आहे, काही पण झालं तरी. मालक म्हणलं ना की काय होतं, वेगळी जबाबदारी असते आणि ड्रायव्हर म्हणले की वेगळी गोष्ट असते. आता बरीच प्रेक्षक म्हणते ती की नक्की बाळू ड्रायव्हर मांडवेकर कुठे दिसत नाहीत, जास्त मैदानात नाहीत. काय नक्की न दिसण्याचं कारण? पडलेलो छकड्यान त्यामुळे लागलेलं, त्यामुळे मग 4 महिने घरीच बसून होतो. काही मैदानाला म्हणजे आलोच नाही बघायला. पण पायाला जरा दुखापत झालेली, त्यामुळे घरीच होतो. आज 4 महिन्यानं आलो. हे आपलं घरचं वासरू आहे. 2-3 मैदानात जरा घोटाळा होत होता. मग म्हटलं आता दुसऱ्याच्या हाताने पळवण्यापेक्षा आपलं आपण पळवूया. आपल्या जबाबदारीने पळवलं तर काहीतरी होईल. आज पळवली गाडी आणि राहिली गाडी. ज्यावेळेस आपले स्वतःच वासरू आपण मैदानात आणत असतो किंवा पायऱ्या वगैरे जमवत असतो, ह्या बऱ्याच गोष्टी करत असतो. आता तुम्ही तर नामांकित आहात, तुमचे पैरे वगैरे होतात का? आपल्याला वासरू पळतं त्यामुळं अजून तर काय पायऱ्याला प्रॉब्लेम आलेला नाही. आपली पहिल्यापासून रिलेशनवर जपलेली माणसं आहे ती. बैल मागितलं तर अजूनपर्यंत आपल्याला कोण काय नाही म्हणलेलं नाही. त्यामुळे होतंय पैरा बिरा. उगाच कशाला खोटं बोला, कोणी पैसे मागितले नाही काय नाही, चांगलं चाललंय. मित्रांनो बघा, आज त्यांनी स्पष्ट सांगितलं, म्हणजे जर चांगलं चाललं असलं किंवा आपण वायदी जर दिली नसली तर जसं चाललंय तसं सांगितलं पाहिजे. हो, उगाच ते आपलं TRP साठी म्हणायचं की बाबा मी एवढे पैसे दिलेत, मी तेवढी वायदी दिली आहे. समोरच्या बैलाची बदनामी होती. आपण दिलेलंच नाही तर काय विषय नाही. आणि वायदी जर बैल पळत नसेल तर वायदी जाते. याचा बैल पळतोय त्याला वायदी द्यायला लागत नाही. त्यामुळं आपलं पळती वस्तू, त्यामुळे नाही का आता आपला आप्पा आहे ती, आमचं पहिल्यापासून संबंध आहे ती. आज त्यांना बैल मागितला, त्यांनी एका शब्दावर दिला, मोकळ्या मनानं पायरा झाला, गाडी पळाली. आज गाडी फायनलला राहिली. आता ज्यावेळेस तुम्ही मैदानात दिसत नव्हता त्यावेळेस काय व्हायचं? आता तुमचा अपघात झालेला किंवा काय झालं असेल, खरंच ज्यावेळेस अपघात होतो किंवा काय होतं त्यावेळेस सगळीजण येतात का धावून? एक ठराविकच गाडा मालक माझ्या आयुष्यात आलेले की आमचं, मी स्पष्ट नाव घेऊन, आमचं पप्पू शेट मोरे, राहुल दादा फडतरे, 1-2 गाडी मालक आहेत की जे माझ्या सुखात आणि दुःखात कायम संघ आहेत. बाकीच्यांच्या सगळ्यांच्या गाड्या पळवल्या, सगळ्यांची बैल टॉपला पळवली. ज्यावेळी आपला पडता काळ होता त्यावेळी आपल्याकडे म्हणजे कधी कुणाचा मला फोन पण येत नव्हता की हाय का बाबा, नाही तर काय झाले, गाड्या का म्हणून पळवत, असं कुणाचाच नाही फोन आला. तेवढी 2च गाडा मालक आहेत जी मला कायम, मी अगदी चर्चेत असू द्या नाहीतर मी मैदानात नसू द्या, मला वारंवार फोन करून काय चाललंय काय नाही, माझ्या बऱ्या वाटतं चौकशी करणारी एवढे 2 गाडा मालक मला भेटलेत माझ्या आयुष्यात आल्यापासून. मग एवढ्या गाड्या वगैरे हाकल्या, एवढ्या नंबरात गाड्या ठेवल्या, हिंद केसरी झाला, म्हणजे बैलगाडी क्षेत्रात जुनी लोक जे आत्ता ज्यांना पटत नाही आत्ताचं हे क्षेत्र, ते खरं आहे का? पहिलं माणसांना आत्ताचा नाद नाहीच पसंत पडत, कारण पहिलं खेळ वेगळा होता, आता चाललेला खेळ वेगळा आहे. आता ही संघटना आहे त्यामुळे या संघटनेचे जेव्हा एवढं जरा सुरळीत चालले, नाहीतर मग जर संघटना जर थांबली असती तर मग ह्या मैदानात किंवा ह्या नादात काहीचा अर्थ राहिला नसता. जुन्या माणसांना नाही आत्ताचा खेळ पसंत पडणार सहजासहजी. कारण काय होतं, आता जुनी लोक काय म्हणायची, आत्ता शब्दाला किंमत राहिली नाही, पहिला शब्द दिला की शब्द म्हणजे शब्द असायचा. आत्ताच कसं होतंय, शेवट कुणी काय बी म्हणलं तरी एक मला असं वाटतंय की जे पेरतोय तेच उगावते. आपण कुणाला तरी फसवलेलं असलं 100% समोरचा माणूस पण फसवणार. ज्याने शब्द पाळल्यात त्या माणसांचा शब्द अजून पण बैलगाडी क्षेत्रात पाळले जातात. पण तुम्ही जर दुसऱ्याला फसवत असला तर तुम्ही कुणी तुमच्या बरोबर ठाम राहायची अपेक्षा नाही ठेवलेली चांगली असते. त्यामुळे काय नाही, असं ज्याची नीतिमत्ता सापाय त्याला सगळं होऊन जाते. आणि असं म्हणायला लागेल की आत्ताची पिढी आहे किंवा आत्ताची बैलगाडी क्षेत्र आहे, इतिहास विसरून जातात सगळी लगेच. आता तसं चाललंय, एखाद्या आता जुनी नामांकित बैल आहेत त्यांची गाडी मारली की वाघ आहे म्हणायचं, कपडे काढून नाचायचं, असं प्रकार चालू आहे. कसं असतं, ज्याचा त्याचा एक काळ असतो, तो ज्यानं त्यानं त्याच्या वेळेत गाजवलेला असतोय.
आता त्याचा जर पडता काय असला तरी त्याचा जुना इतिहास विसरून चालत नाही काय. असं लय बैल आहे ती की बाबा त्यांनी पहिले टॉप मध्ये सगळ्या गाड्या मारलेल्या आहेत. आता कुठे त्यांचा काळ पळत असेल तर त्यांचं बराबरी बी करण्यात काय अर्थ नसतो, कारण जो त्याच्या त्याच्या काळात बापच असतो. उद्या जो आता वाढतो त्याचा पण दिवस कमी येतात, मग पुन्हा त्याला पण ह्या गोष्टी ऐकून घ्यायला लागतात. म्हणजे ड्रायव्हर की क्षेत्रात पण या गोष्टी घडतात की टॉपला ज्यावेळेस ड्रायव्हर असतो त्यावेळेस ह्या गोष्टी होते, आणि ज्यावेळेस पडता काय येतो त्यावेळेस ह्या गोष्टी होते. ड्रायव्हर की टॉपला होतो त्यावेळेस मी रात्री 2:30-3 वाजेपर्यंत म्हणलं तरी माणसांचं मला फोन चालू असायचं. अगदी गाडी हाणायला बाबा एकात नाही तर हाणा, असं तसं म्हणजे कंटिन्यू फोन असायचं मला. 2-2:30 वाजेपर्यंत मी फोनवर बोलायचो गाडी हाणायसाठी फक्त. पण मध्यंतरी मी गाडी हाणायचा बंद झालो तर मला एकाही गाडा मालकाचा फोन आला नव्हता. ही 2 माणसं सोडली तर, नाहीतर काय नाही कोण. म्हणजे जे चालू आहे प्रवाहाच्या दिशेने माणसं वाहतात, जुने दिवस विसरून जातात. मग आता त्यामुळेच तुम्ही मला वाटतं बैलगाडा मालक म्हणून आता तयारीशी उतरलाय आणि आज वासरू पण फायनलला राहिले. वासरू राहिले फायनलला आहे. आमचं मोठं बंधू आहे ती. ह्या वासरा मागे सगळे कष्ट त्यांचं असते, जे आहे ते सगळे त्याच्या जीवावर. त्याच्याबरोबर बोला बंधू कोण हे येते का आता बारके बंधू, पण त्यांनी तुमचं नाव घेतलं की घडावलंय तुम्ही वासरू. एवढं मोठं हिंद केसरी ड्रायव्हर, आणि आता सुरुवात आहे, पेडगावचं मैदान पण जवळ येते. नाही, पेडगावचीच आमच्या मनात आहे पक्क. बाकी ह्या मैदानासनी आपलं आम्ही प्रॅक्टिस म्हणून वासरू पळावतो. आमच्या डोक्यात फक्त एक पेडगावचं मैदान आहे आता, त्या दिशेनं आम्ही चांगला प्रयत्न करतो त्याच्या आशेने. आज ड्रायव्हर काय वाटलं वासराच्या पळात? वासरू मी आज पहिल्यांदाच पळावलं. आपलं घरचं वासरू आहे, फेऱ्याला तीच गाडी आणतो. असं खायने 1-2 उड्या कमी येते, पण पुढं मग काय प्रॉब्लेम नाही आणि पळते वस्तू चांगली. आमच्या पण आता अपेक्षा वाढल्यात की आमची पण इच्छा राहील की इथनं पुढे येणाऱ्या मोठ्या मैदानात 100% गुलालात राहण्याचा प्रयत्न आमचा असणार. आता वासर किती आहेत दावणीला? आता 4 वासरं आहेत ती, पण बाकीची आहे ती आपली अजून सुरू केले नाही. एवढं एकटंच वासरू आम्ही आता चालू केले, पळावतोय. लहान आहे ती जरा घरी. आता त्यांचं झुपायचं ही चालू करायचं. आता ही बैल आम्ही आता पेडगावला पळावला की नंतर बिनजोडला काय थोडाफार पळवायचा, पण ती पावसाळ्यात नेमकी पाऊस झाला की शिकवणार. ती आमची विकायची आहे ती, आणि ह्यो बी आमचा व्यवसाय आहे. वासरं तयार करून आम्ही विकतो. पण ह्यो बैल जरा आम्ही म्हणजे मनात आलं ठेवायचा म्हणून ह्यो बैल राहिला, आणि ते आपलं आमचं चांगलं केलं, इच्छा पूर्ण केल्या होत्या. म्हणजे मित्रांनो बघा, बैलगाडी क्षेत्रात या गोष्टी पण करायला लागतात. सगळे म्हणतात का नाही की बैलगाडी क्षेत्रात फक्त पैसे जाते ती, पण जर डोक्याने केले तर माणूस त्यावर आपला व्यवसाय पण करू शकतो. किंवा आता ड्रायव्हर म्हणजे तुम्ही दोन्ही साईड बघताय की बाबा व्यवसाय कुठेतरी 4 पैसे भेटले पण पाहिजे ती, किंवा शर्यतीचा नाद पण टिकला पाहिजे. फक्त गाड्या हाणून कुठलंच आजपर्यंत म्हणजे कोणच मोठं होऊ शकत नाही नुसतं गाडी हाणायची. गाडी हाणताना एखादा आपला साईड बिझनेस थोडाफार असावा, ज्यातनं जरी समजा अपघात झाला, आपण गाडी हाणायचं बंद झालो तरी त्यातनं आपला उदरनिर्वाह होईल, एवढी तरतूद माणसानं म्हणजे प्रत्येकाने केली पाहिजे, सगळ्या ड्रायव्हरांनी. आणि आपापलं एक इन्शुरन्स काढून ठेवला पाहिजे, जेणेकरून आपल्या पुढच्या भविष्याचा विचार करून इन्शुरन्स ही सगळ्या ड्रायव्हरांनी करावं. आता आज एक बैल पळून चालत नाही, मी काय म्हणतो की ज्यावेळेस जोडीदार पळतो त्यावेळेस फायनल होत असतो. त्या नंदीविषयी काय सांगचाल? ते नंदी पहिल्यापासून पळतोय. आमचं आमचं चांगलं संबंध आहे ती. आम्ही नेहमी एकामेकाला आमची मदत असते. आमचा ग्रुप आहे आणि ही सगळ्या पोरांची साथ आहे. भाटमरळीचे आहेत, आणखी आमच्या जे कटापूरचा आमचा भाऊच आहे. सगळी पोरं आपल्या बरोबर असतात कायम. आप्पांची आम्हाला वेळोवेळी साथ असते, त्याच्या जेव्हाही सगळं होतंय. आणि आज आम्हाला त्यांनी एका शब्दात बैल दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभारी. बाहेर आमचा रात्री झाला अचानक. हे असं काय नाही की 2-3 दिवस नाही तर एवढं पैसे तेवढं पैसे. मी फोन केला, म्हणलं आप्पा असं गाडी हाणायची होती, कसं काय? तर आप्पा म्हणलं हाणूया. वासरू परवा अंगापूर मध्ये पळावलं होतं. 3 फेऱ्यात तिथं 1 नंबर केला होता, 3 फेऱ्या पळून. आणि 3 फेऱ्या कडनं पळालं होतं. गट उजव्या बाजूनं बाहेरनं काढला, सेमी डाव्या बाजूनं बाहेरनं, आणि फायनलला उजव्या बाजूनं कडनं पळावलं, तिथं 1 नंबर केला परवा. कालचा दिवस घ्या पाहना, रात्री आप्पासनी फोन केला, आप्पानी बघितलं होतं वासरू पळायला. आप्पा म्हणलं हाणूया दादा गाडी, काय अडचण नाही. वासरू फ्रेश होतं, आणि आपलं त्यांनी बैल आम्हाला एका शब्दात दिला, त्याचं म्हणजे निस्वार्थपणे पायरा झाला होता आणि त्याचं सक्सेस झालं. आप्पा, आता ड्रायव्हरांना तुम्ही पायरा दिला, आणि खरंच असं सगळ्यांनी दिलं पाहिजे, कारण आज कसं आहे, माणुसकी ठेवली किंवा आपलं कुठेतरी नातं असतं जवळीक संबंध जर जपण्यासाठी जर एखाद्या वेळेस एखाद्या मैदानाला आपला बैल दिला तर
चांगली गोष्ट आहे, सगळ्यांनी केली पाहिजे. आज तुम्ही त्यांच्या शब्दाला मान दिला आणि आज तुमचा चांगला नंदी पळतोय, त्या वासराला तुम्ही पायरा दिला आज आणि चांगल्या मनाने ज्यावेळेस पायरा देतो त्यावेळेस 100% गुलाल होत असतो. रात्रीच दादांचा फोन आला होता मला. म्हणले असं असं बैल मोकळा आहे का? तर म्हणले हाय बैल मोकळा. तर म्हणले पळूया का कोरेगावच्या मैदानाला? म्हणले या गाडी घेऊन आपण जाऊ बैल घेऊन. आणि कसं असतं मोकळ्या मनानं जेवढा पायरा होतो का नाही तेवढं म्हणजे ते त्याला यशच येतं. 100% यश येतं. म्हणजे मनात कुठली ही नाही पाहिजे, काय ते म्हणतो आपण. हा. आणि मोकळ्या मनाने पायरा झाला आमचा आणि गाडी आज फायनलला पात्र झाली. आणि चांगल्या गाड्या होत्या सीमेला आम्हाला. आप्पा आता किती वर्षाचा अनुभव आहे? मी 35 वर्ष झालं या क्षेत्रात आहे. आता वय वर्ष माझं 54 आहे. 18-19 वयाचा असताना मी म्हणजे मला ह्यो नाद लागला बैलगाडी क्षेत्राचा. आणि ह्यो आत्ता मला वाटतं दावणीला बैल प्रत्येक सीझनला बैल आपल्या दावणीला आहे. पाठीमागे सुद्धा बैल होऊन गेली. मोठा शिवराज घेतला होता आम्ही ह्याचा उमरतचा विक्रम अप्पांचा आणि त्याच्यावर बी फायनल झाल्या. दोन्ही खांदी तो बी बैल बाहेरचा होता. म्हणून ह्या बैलाचं नाव मी शिवराज ठेवलं. आणि हा बी दोन्ही खांदी पब्लिकनी पळतो. म्हणजे जर बैलगाडा मालकांना कुठेतरी संबंध जपण्यासाठी जर आपले नंदी जर दिले मित्रांना किंवा सहकार्यांना तर त्यांचा कुठेतरी आशीर्वाद लागतो आणि 100% दावणीला बैल लागते दरवर्षी. बरोबर की 100% आशीर्वाद लागतो. आणि हे काय आमच्या जवळचीच लोक आहेत पहिल्यापासून, त्याच्यामुळे काय विषय नाही. असं काय नाही त्यांच्या दावणीला उद्या एखादी वस्तू घडणार आहे, मला लागलं तर मी त्यांना बोलणार आहे मला वस्तू तुमची द्यावी लागते ह्या मैदानाला. म्हणजे हे प्रेम टिकवायचं असते हो. आता खरं आहे बरं का मित्रांनो, जी जुनी जाणती लोक होती ना, जुनं खेळ होती, त्यामुळे जी पद्धत पहिली होती की शब्दाला मान दिला पाहिजे ती त्यांनी आजपर्यंत टिकवून ठेवलेली आणि आत्ताच्या पिढीनं पण ती टिकवून ठेवली पाहिजे. टिकवली पाहिजे 100% टिकवली पाहिजे. कारण काय होतंय, शब्द पाळला नाही तर कुठंतरी परत नाती बिघडते. हो 100% तसं होतच राहतं ना. समजा एखाद्यानं मागितला बैल आपण दिला नाही, तुझा कमी पळतो जास्त पळतो, ह्या गोष्टी होत राहते आणि त्यातनं एखादं म्हणजे मन दुःखी होतंय हो समोरच्याचं. त्याच्यामुळं एका मैदानानं काय अगदी फरक पडत नसतो. जवळचा संबंध आहे ती जपलंच पाहिजेत. आज आप्पांनी नंदी दिला आणि चांगल्या मनाने दिला, फायनलला राहिला. असं खरंच आत्ताची जी तुम्ही पण जवान आहे आम्ही पण जवान आहे, आत्ताच्या ज्या पिढीला काय संदेश द्यायचा की ड्रायव्हर आज हिंद केसरी ड्रायव्हर तुम्ही आहात? आताच्या पिढीला एवढा संदेश देईन की आपण प्रत्येक वेळी यश भेटणं किंवा पैसे मिळण्यापेक्षा कुठेतरी माणुसकी जपली पाहिजे. शेवट सगळी इथं राहणार आहे, माणुसकी आहे. जे आपण माणसं जोडणार आहे ते आपल्या सोबत असणार आहे ते. त्यामुळं बाकी गोष्टींपेक्षा जरा माणुसकी उभर द्यावा. मुळात आम्ही बैल काय आज तागात घरी पळावला नाही. आम्ही आतापर्यंत वासरं विकत आलो. एवढाच बैल पळावला. पण देगावचा आदेश साळुंके दक्कन बैल हरवलेला त्याचा मालक 3 आम्ही एका मैदानात म्हणजे ह्या बैलावर 2-3 मैदान पळालो एकत्र. मार खाल्ला पण आम्ही असं म्हणजे त्याचा कमी पळला किंवा माझा कमी पळला कोण कधी म्हणलं नाही. पहिलवानांचा भाटमरळीच्या बालमा तिथून आम्ही पण पळालो एक मैदान. पण आम्हाला कोणी पैसे बिशे मागितले नाही किंवा काय नाही. पण काय गोष्टी जरा आहेत त्या अडचणीच्या ह्या क्षेत्रात. पण पैसे वायदी हे विषय कसा आहे, वायदी नसली तर ही मोठ्यातच पळली असती. वायदी ही बरोबर पण आहे आणि वायदी ही थोडीफार चुकीची आहे. पण वायदी जर नसती तर मोठी बैल लहान वासराने कोणी दिलीच नसती. मोठी बैल चांगल्याबरोबर पळली असती. ह्या वायदीमुळे जरा हलक्या वासराने बैल भेटते ती वर येते ती. तसं वायदी ही चुकीचं बी म्हणता येत नाही किंवा काय. मित्रांनो खरं बोलले बरं का ती. काय होतं जुन्या काळात टॉपची बैल टॉपमध्येच कायम पळत होती, पण आता तसं होत नाही. आता वायदीमुळे मोठा बैल बी आपल्याला एखाद्या मैदानाला भेटू शकतो या आणि एखाद्याचा गरीबाचा वर लगेच निघतोय. पण वायदी नसती तर मग ही गरीबच राहिला असत. त्यामुळे वायदी ही काय चुकीची म्हणून आहे सगळ्यांनी. काय गोष्टीत कुठं 4 पैसे खर्च केल्याशिवाय पेरल्याशिवाय उगवत नाही. थोडक्यात आधी पेरलं तर उगवणार. तसं ही वायदीचं काम आहे. कुणी मागितली तर द्यावी थोडीफार, पण आपलं घेणारांनी बी लय अति करून. आता ड्रायव्हर पेडगावचं मैदान होतंय जवळ आल्या, प्रेक्षकाचं म्हणणं आहे ड्रायव्हरांनी मोठा कमबॅक करावा. पेडगावच्या मैदानात 100% काहीतरी होईल असा प्रयत्न असणार आहे माझा. मी गाडी जुळवून ठेवली आहे. आधी एखादं मैदान मी हाणणार आहे, कारण पेडगावात सलग 3 वर्ष माझी गाडी राहिली आहे आणि पेडगाव मध्ये मी चांगल्या गाड्या मारून गाड्या फायनल ठेवल्यात. 100% मी प्रयत्न करेन तिथं गाडी वरच्या नंबरात ठेवायचं. मित्रांनो आपण आप्पांनाही शुभेच्छा करूया किंवा ड्रायव्हरांना की आज फायनल आहेत, असेच कायम फायनल राहतील आणि गुलाल मिळवतील. धन्यवाद.